नमस्कार मंडळी, अनिताज फास्ट रेसिपीमध्ये सगळ्यांचं स्वागत। आज आपण बनवणार आहोत झणझणीत शेवगा भाजी। बघा, आपण बनवणार आहोत शेवग्याची भाजी। तर या शेवग्याच्या शेंगा स्वच्छ धुवून आणि याची सालं काढून घेतलेली आहेत। आणि मसाल्यासाठी लागणारं साहित्य बघा, 1 ते 1.5 कांदा आहे, खोबरं, सुकं खोबरं, धने, टमाटर, अद्रक आणि लसूण, इथे 1 तेजपान घेतलेला आहे मी, जिरं आहे आणि थोडीशी एक अशी कलमी घेतलेली आहे, थोडी अगदी, आणि कोथिंबीर आणि ठीक आहे, आणि कसुरी मेथी घेतलेली आहे। कसुरी मेथी तुम्ही आवर्जून टाका, याची चव ना अगदीच अप्रतिम होते। तर हे सगळं साहित्य आहे आपण मिक्सरमधून बारीक करून घेऊया। तर बघा, पातेलं ठेवलेलं आहे मी आता तापायला, आणि आपण तेल घेणार आहोत। तर ते थोडंसं भाजीला ना कमीच टाकायचं। हे माझं जवस तेल आहे, आम्ही ना खाण्यासाठी जवस तेलच वापरतो। तेल अगदी थोडं वापरायचं, म्हणजे ह्यासाठी की या भाजीची विशेषता काय आहे की हे जे तेलं असतात ना, ते आपण भाजीत रस्स्यात टाकून चोखून खायचे असतात। त्यामुळे ना भाजीला तेल कमी घालायचं, म्हणजे मग आपण बऱ्यापैकी भाजी खाऊ शकतो। तेल गरम झालेलं आहे, तर तळून घ्यायची मोहरी। बघा, गरम तेलात आपण मसाला टाकलेला आहे। आता मसाला छान लाल होईस्तोवर परतवून घ्यायचा आहे, कारण मसाला ना जे मसाल्याचं साहित्य होतं ते मी भाजून न घेता असं कच्चंच साहित्य मिक्सरतून काढून घेतलेलं आहे, आणि हे आता तेलात ना छानपैकी होऊ द्यायचं। 2 मिनिट होऊ द्या। तुम्ही बघू शकता मसाल्याला तेल सुटलेलं आहे, मसाला आपला छानपैकी झालेला आहे। आता आपण तिखट, लाल मिरची पावडर, तिखट टाकते आहे मी। तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे, किंवा तुम्ही जर तिखट खात असाल तर जास्ती तिखट घाला, तर मग 1 टेबलस्पून तिखट चालून जाईल। चवीप्रमाणे मीठ घालून घ्या। भाजी मी अगदी थोडी करते आहे ना, त्यामुळे ही 2 शेंगा घेतलेल्या होत्या मी, त्यामुळे तिखट कमी घातलेला आहे। तुमची भाजी जर जास्ती असेल तर तुम्ही तिखट आणि मसाला थोडा जास्त घ्या। तिखट याच्यात परतून घ्या 2 मिनिटं, आणि आता ह्या शेवग्याच्या शेंगा मी धुवून घेतलेल्या आहेत आणि याची साल पण काढून घेतलेली होती, यात टाकून घ्या आणि चांगलं बऱ्यापैकी मिक्स करून घ्या। थोडंसं ना मसाला लागू नये किंवा जळू नये यासाठी ना थोडंसं पाणी घालून द्या पहिले, आणि आता होऊ द्या 2 मिनिटं। तर तुम्ही बघू शकता, बघा मसाल्याला छानपैकी तेल सुटलेलं आहे आणि शेंगा पण बऱ्यापैकी नरम झालेल्या आहेत यात। आता आपण पाणी घालून घेऊया। पाणी थोडं जास्तीच घालायचं आहे, म्हणजे त्यात शेंगा अशा छान नरम होऊन रस्से पण राहायला पाहिजे भाजीला, याची काळजी घ्यायची। थोडंसं पाणी मला असं वाटत आहे की अजून लागेल, थोडंसं पाणी घालायचं आहे, आणि आता ही भाजी झाकून ठेवूया। तर तुम्ही बघू शकता शेंगा अगदी शिजलेल्या आहेत।
कारण ह्या शेंगा लवकर शिजून आल्या, कारण ह्या कोवळ्या होत्या, जरा कोवळ्याच होत्या ह्या शेंगा, त्यामुळे लवकर शिजून आल्या. आणि बघा रस आणि आपल्याला कोशिंबीर जी आहे धुवून ठेवलेली आहे